अत्याचार तपासणीतील त्रुटींवरून उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी। पुणे लोणी काळभोरमधील इंधन कंपन्यांच्या टँकरमधून इंधन चोरणारी टोळी गजाआड। चोरलेल्या डिझेलची काळ्या बाजारात विक्री। कल्याणमध्ये 27 गावांमधील पथदिवे कामांसाठी फेरनिविदा। यंदाचा गणेश उत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी। विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून 15 लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल। हिंदुत्वासाठी शिंदे गटात गेलेल्या यामिनी जाधव यांच्याकडून भायखळ्यात बुरखा वाटप। मराठा समाजाला झुलवत ठेवून राजकारणाची पोळी भाजू नका, राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोळा। मुस्लिम समाजाच्या विरोधात बोललेलं खपून घेणार नाही, अजितदादांचा संताप। तर मुंबई कोल्हापूर प्रवास वेगवान होणार। महाराष्ट्रात आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होण्याची शक्यता। दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांचे आळंदीकरांना आश्वासन। तर आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढवली। 70 वर्षावरील सर्व नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार। मोदी सरकारचा मोठा निर्णय।